बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे शिवपुराण कथेसाठी आलेल्या 11,000 भाविकांची आरोग्य विभागाने प्राथमिक उपचार करून केली सेवा। हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे 6 तारीख ते 13 तारखेपर्यंत शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवपुराण कथेचा आज समारोप झाला असून या कथेला महाराष्ट्र व बाहेर राज्यातून सुद्धा साधू संत महंत उपस्थित झाले होते। हे कथा ऐकण्यासाठी रोज 70 ते 80 हजार नागरिक उपस्थित राहत होते। मार्च महिना असून उन्हाची तीव्रता सुद्धा वाढली आहे। कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग यांनी 11,000 भाविकांवर प्राथमिक उपचार केला आहे व गंभीर ICU मध्ये 350 रुग्णांना सेवा देण्यात आली। 30 नागरिकांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत हदगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्स, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांनी शिवपुराण कथेला आलेल्या 11,000 भाविकांवर प्राथमिक उपचार करून सेवा केल्याचं मात्र दिसून आलं आहे। तर तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नमस्कार, मी महेंद्र दोंगडे, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे। हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे 6 तारीख ते 13 मार्च दरम्यान शिवपुराण महाकथेचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी हदगाव आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करून रुग्णांची सेवा करण्यात आली। तर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत हदगावचे तालुका आरोग्य अधिकारी। सर, काय सांगाल, एकंदरीत पाहता काय सेवा देण्यात आली रुग्णांना? पिंपळगाव येथे 6 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये भव्य शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कथा ऐकण्यासाठी तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील कर्नाटक, आंध्र इथून भव्य पब्लिक इथं गोळा झाली होती। जवळपास अंदाजे दररोज 2.5 ते 3 लाख पब्लिक इथं कथा ऐकण्यासाठी येत होती। या अनुषंगाने आम्ही इथं पथक आयोजित केलेलं आहे। या पथकामार्फत आज रोजीपर्यंत 11,000 बाह्यरुग्ण रुग्णांवर आम्ही औषधोपचार केलेला आहे। 350 रुग्णांना IPD इथं केलेली आहे। आम्ही त्यांना जे काही कुणाला लूज मोशन लागल्या होत्या, कुणाला चक्कर येत होती, कुणाला झटके आले होते, अशा 350 रुग्णांवर या ठिकाणी आपण उपचार केलेला आहे। आमच्या या पथकामध्ये ECG मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सर्व काही गोष्टी उपलब्ध आहेत। आणि जे काही अतिगंभीर 30 रुग्ण होते, ज्यांना हार्ट अटॅक आला होता, रोड ऍक्सिडेंट मध्ये जखमी झाले होते, गंभीर जखमी झाले होते, अशांना आम्ही 102 आणि 108च्या रुग्णवाहिकेद्वारे संदर्भ सेवा देण्यात आलेली आहे। या पथकामध्ये आम्हाला आमच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, MPW, समुदाय आरोग्य अधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। मी त्यांना माझ्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो। आणि या पथकाला सर्व सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिले, याचं सुद्धा मला समाधान वाटते। आणि इथल्या आयोजन समितीने खूप सुंदर असं आयोजन केलं होतं। आमच्या आरोग्य सेवकामार्फत इथल्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा आम्ही नियंत्रण ठेवलं होतं। शुद्ध पाणी पुरवठा जनतेला कसा पुरविता येईल याची सुद्धा आम्ही इथं उपाययोजना केलेली आहे। धन्यवाद। सर, एकंदरीत पाहता आता मार्च महिना लागला, उन्हाची तीव्रता वाढली, काय आव्हान असेल नागरिकांना? या सनस्ट्रोकचा सुद्धा धोका इथं काही लोकांना झाला होता, म्हणजे उष्माघाताचा। त्यांना चक्कर, मळमळ, उलटी होण्यासारखे प्रकार इथं झाले होते। त्यांना आम्ही या 350 या IPDच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना उपचार केले। यापुढे सुद्धा उन्हाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेस उन्हामध्ये फिरू नये, पांढरे कपडे वापरावे, डोक्याला शेला टोपी वापरावी, पाणी भरपूर प्यावे आणि उन्हाच्या वेळेस सावलीत थांबावे, कष्टाचे काम करू नये असं मी आवाहन करू इच्छितो। तर नक्कीच हे होते तालुका आरोग्य अधिकारी। गेल्या 6 तारीख ते 13 तारखेपासून पिंपळगाव येथे महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यांच्या वतीने 10 ते 11,000 रुग्णांना यांनी उपचार दिलेले आहेत। कॅमेरामॅन मारुती काकडेसह मी महेंद्र दोंगडे, महा 24 तास, हदगाव, नांदेड।